नमस्कार शेतकरी मित्र, कृषी तीर्थ या यूट्यूब चॅनेलमध्ये मी मारुती जाधव, संस्थापक कृषी तीर्थ फार्मर प्रोड्युसर कंपनी आपले सहर्ष स्वागत करत आहे। शेतकरी मित्र, आज बऱ्याच दिवसांनी आपण व्हिडिओ करतोय की आपला कालचा जो कृषी संवाद कार्यक्रम झाला, या कृषी संवाद कार्यक्रमामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी विनंती केली की आपण या पद्धतीनं VSIचे जे उत्पादन आहे त्या उत्पादनाचा प्रत्येक उत्पादनाचा एक व्हिडिओ करूया, म्हणजे अजून आपल्याला जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्यापर्यंत ही जी उत्पादनं आहेत ती पोहोचवता येतील आणि शेतकऱ्यांना त्याचा लाभ होईल। अशी कालच्या आपल्या रविवारच्या कृषी संवाद कार्यक्रमामध्ये चर्चा झाल्यामुळे आज आपण या ठिकाणी पहिला व्हिडिओ करतोय की वसंत ऊर्जाचा वापर शेतकऱ्यांनी कशा पद्धतीने केला पाहिजे की स्वस्तात मस्त असं हे एक वसंत ऊर्जा हे एक टॉनिक आहे आणि हे आपल्याला शेतकऱ्यांच्यापर्यंत पोहोचवायचं म्हटलं तर त्याची पूर्ण माहिती शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे। त्या अनुषंगानं आजचा आपण हा व्हिडिओ करतोय। तर जे शेतकरी आज नवीनच व्हिडिओ बघत असतील त्या शेतकऱ्यांना आपल्या कृषी तीर्थ चॅनेल हे सबस्क्राईब करावं, लाईक करावं आणि शेअर सुद्धा करावं। आणि जे जुने आपले सबस्क्रायबर आहेत त्यांनी सुद्धा ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करावा। आपण ज्या ग्रुपला जॉईन आहात त्या ग्रुपवर सुद्धा हा व्हिडिओ शेअर करावा अशी मी सुरुवातीलाच आपणाला विनंती करतो। शेतकरी मित्र, गेल्या 4-5 वर्षांमध्ये हा जो वसंत ऊर्जा हा वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा शेती उपयोगी प्रॉडक्ट आहे, हा फार मोठ्या प्रमाणात त्याचं नाव झालं संपूर्ण महाराष्ट्रभर, देशभर आणि प्रत्येक शेतकऱ्यांच्या पर्यंत हा वसंत ऊर्जा पोहोचलेला आहे। त्याचं एकमेव एवढ्या कमी कालावधीमध्ये हा वसंत ऊर्जा शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचण्याचं कारण म्हणजे एकतर या वसंत ऊर्जा 1 लिटरची जी किंमत आहे ती 263 रुपये किंमत आहे आणि 5 लिटरचा जो कॅन येतो हा 5 लिटरचा कॅन याची किंमत 1260 रुपये आहे। म्हणजे 263 रुपये किमतीच्या मानानं हे जे प्रॉडक्ट आहे हे खूप चांगलं आहे आणि शेतकऱ्यांच्या खिशाला परवडणार आहे आणि म्हणून हा जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत याचं प्रसारण झालेलं आहे। आणि दुसरी एक याच्या मागची गोष्ट म्हणजे की याचे जे रिझल्ट आहेत, ह्या वसंत ऊर्जाचे जे रिझल्ट आहेत ते अगदी 8 दिवसामध्ये, अगदी 4 दिवसामध्ये, पहिल्या 4 दिवसामध्येच तुमच्या कुठलंही पीक असू द्या त्या पिकाला काळोखी येणं, चकाकी येणं, ह्या गोष्टी ज्या आहेत त्या अगदी पहिल्या 4 दिवसामध्ये फवारणीचा जो रिझल्ट आहे तो तुम्हाला पहिल्या 4 दिवसामध्येच दिसायला सुरुवात होते। आता बऱ्याच लोकांचा, शेतकऱ्यांचा प्रश्न असेल, नवीन शेतकऱ्यांचा, की वसंत ऊर्जा काय आहे। जुन्या शेतकऱ्यांना माहिती आहे हे वसंत ऊर्जा हे एक जैवसंजीवक आहे। शेतकरी मित्रांनो, जसं आपण बाजारामध्ये GA, 6BA, IBA, ट्रायकॉन्टेनॉल ही संजीवक वापरतो विकत घेऊन, त्याच पद्धतीचं हे एक वसंत ऊर्जा हे जैवसंजीवक आहे। म्हणजे हे जैविक स्वरूपातील एक संजीवक आहे आणि ती मगाशी मी सांगितलं GA, 6BA, IBA वगैरे ही रासायनिक स्वरूपातली संजीवक आहे। काम बऱ्यापैकी दोन्हीचं सेम आहे, पण त्यात GA, 6BAच्या तुलनेमध्ये हे खूपच स्वस्त आहे। 1 ग्रॅम GAची किंमत 65 रुपयाच्या आसपास आहे आणि याची किंमत 1 लिटरची किंमत 263 रुपये आहे। एवढा किमतीमध्ये फरक आहे। आणि मी मगाशी सांगितलं की तुम्हाला हे वसंत ऊर्जा जे आहे हे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट आणि भाभा अणुसंशोधन केंद्र मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानं याचं जे संशोधन झालेलं आहे ते झालेलं आहे आणि या कामी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे डॉक्टर दळवी साहेब यांनी पुढाकार घेऊन याचं संपूर्ण जे संशोधनाचं काम आहे ते आणि त्यांची जी टीम आहे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे त्यांचे सर्व सहकारी यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं हा प्रॉडक्ट शेतकऱ्यांच्यासाठी संशोधित केलेला आहे। आता बऱ्याच लोकांचा आणखी एक प्रश्न असतो की याच्यामध्ये काय घटक आहे, वसंत ऊर्जामध्ये घटक काय आहे। तर वसंत ऊर्जामध्ये एकच घटक आहे, त्याला कायटिनेज
कायटिन किंवा कायटिनेज असं म्हणतात, तो एकच घटक आहे ह्याच्यामध्ये. हे कायटिनेज म्हणजे काय, तर कायटिनेज म्हणजे जे समुद्रातील प्राणी आहेत, म्हणजे कवचधारी प्राणी, कवचवर्गीय प्राणी, त्यामध्ये खेकडे असतील, कोळंबे असतील, झिंगे असतील आणि काही प्रकारच्या बुरशी असतील, त्या कवचामध्ये जो हा कायटिनेज नावाचा द्रवरूप पदार्थ असतो. आता हे कायटिनेज काय करत असतं, तर त्या प्राण्यांचं बाहेरून जे काही आघात होत असतात किंवा काही त्रास होत असतो, तर ते बाह्य संरक्षण करण्याचं काम हा कायटिनेज करत असतो. आणि हाच धागा पकडून या शास्त्रज्ञांनी याच्यावर काम केलं आणि हा वसंत ऊर्जाचा शोध लागला. आता हे वसंत ऊर्जा नाव का दिलं असेल या प्रोडक्टला, तुम्हाला काय वाटतं का दिलं असेल? तर हे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मधला वसंत हे नाव या ठिकाणी घेतलेलं आहे आणि भाभा अणुसंशोधन केंद्राची ऊर्जा, एनर्जी, असं हे दोन्हीचं कॉम्बिनेशन करून या प्रोडक्टला वसंत ऊर्जा हे नाव दिलेलं आहे. आता हे जे वसंत ऊर्जा आहे हे मग मी सांगितलं 1 लिटरमध्ये 5 लिटरमध्ये सुद्धा उपलब्ध आहे. याचं कार्य कसं चालतं, तर याचं कार्य खूप इंटरेस्टिंग पद्धतीनं चालतं. हे जे आपण मध्यंतरी कोरोनाच्या काळामध्ये लस घेत होतो, त्या लसीचं जसं काम चालत होतं तशाच पद्धतीनं या वसंत ऊर्जाचं सुद्धा काम चालतं. समजा तुम्ही वसंत ऊर्जा जर एखाद्या वनस्पतीच्या पानावर फवारला तर त्या वनस्पतीला एक अंतरिंद्रियामध्ये एक संदेश जातो की कुठल्या तरी बाहेरच्या बुरशीनं आपल्यावर अटॅक केलेला आहे, आतमध्ये शिरू पाहते आणि त्यावेळेला त्या बुरशीला प्रतिकार करण्यासाठी मग त्या वनस्पतीच्या अंतरिंद्रियामध्ये बऱ्याचशा हालचाली घडतात. त्यामध्ये नवीन पेशींची निर्मिती होते, त्यामध्ये काही एन्झाईम स्त्रावत असतात, त्यामध्ये काही एनर्जी तयार होत असते. कारण यामध्ये जो वसंत ऊर्जा आहे त्यामध्ये ग्लुकोमाइन सुद्धा आहे, म्हणजे ग्लुकोज आणि अमिनो ऍसिड सुद्धा आहे. त्यामुळं या गोष्टी आणि या हालचाली मोठ्या प्रमाणामध्ये आतमध्ये त्या वनस्पतीच्या अंतरिंद्रियामध्ये घडत असतात. तर अशा पद्धतीनं हा जो वसंत ऊर्जा आहे याचं काम म्हणजे त्या याला प्रतिकार करण्यासाठी हे जे तयार होतात, हे तयार झालेल्यांचं पुढं काय होतं, तर हे तयार जे झालेलं आहे ते ऍक्च्युली विषारी कुठलीही हार्मफुल बुरशी नसते, काय असतं वसंत ऊर्जा आणि कायटिनेज. पण ह्याचं रूपांतर जे आहे ते कशात होतं, तर पेशींच्या वेगवेगळ्या निर्मितीसाठी होतं, पेशींच्या डेव्हलपमेंट म्हणजे पेशींचा आकार वनस्पतीच्या वाढण्यासाठी होतं, मुळांची लांबी वाढण्यासाठी होतं, पानावरची चमक वाढण्यासाठी होतं, फळांची चमक वाढण्यासाठी, असं हे कन्व्हर्शन तयार होतं आणि एक एनर्जी त्यामध्ये तयार झालेली असते. त्यामुळे सुद्धा वनस्पतीची वाढ चांगल्या पद्धतीनं होऊ शकते. अशा पद्धतीनं या वसंत ऊर्जाचं हे कार्य चालतं. आता वसंत ऊर्जाचे जे काही उपयोग आहेत त्यामध्ये जर म्हणाल तर वसंत ऊर्जा हा सर्वसाधारणपणे फवारणीसाठी 3 प्रकारे आपण वापरू शकतो. एक म्हणजे बीज प्रक्रियेसाठी वापरू शकतो, दुसरं म्हणजे हा फवारणीसाठी वापरू शकतो, तिसरं म्हणजे हा वसंत ऊर्जा जो आहे तो ड्रिंचिंगसाठी, आळवणीसाठी सुद्धा आपण वापरू शकतो. आता वसंत ऊर्जा फवारणीसाठी वापरला तर समजा आपण वसंत ऊर्जाची फवारणी पानावर केली, पानावर कुठल्याही वनस्पतीच्या पानावर फवारणी केली किंवा आपण बीज प्रक्रिया पहिल्यांदा बघूया. बीज प्रक्रिया केली, आपण बीज प्रक्रियासाठी वापरला तर कसं वापरायचं, समजा तुम्हाला ऊसाची लागण करायची, ऊसाची लागण करत असताना बीज प्रक्रिया करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला वसंत ऊर्जा, ऍसिटोबॅक्टर आणि जैविक बुरशीनाशक ह्या 3 औषधांचा वापर करावा लागेल. सर्वसाधारणपणे 1 एकर क्षेत्राचं जर बीज प्रक्रिया करायची असेल तर 100 मिली वसंत ऊर्जा, 100 मिली ऍसिटोबॅक्टर आणि 100 मिली जैविक बुरशीनाशक या पद्धतीनं किंवा 200 लिटर पाण्यामध्ये 1 लिटर वसंत ऊर्जा, 1 लिटर
जैविक बुरशीनाशक आणि 1 लिटर ॲसिटोबॅक्टर या पद्धतीनं सुद्धा तुम्ही त्याचा वापर करू शकता। आणि हे ज्या ऊसाच्या कांड्या आहेत या कांड्या एक 15-20 मिनिटं या पाण्यामध्ये औषध मिश्रित पाण्यामध्ये बुडवून ठेवल्या तर एक रासायनिक बीज प्रक्रियेपेक्षा चांगल्या पद्धतीची बीज प्रक्रिया या ठिकाणी होऊ शकते। वसंत ऊर्जामुळं त्याची उगवण क्षमता चांगली होती। ॲसिटोबॅक्टर आहे, ॲसिटोबॅक्टरमुळे सुद्धा उगवण चांगली होते आणि येणारे कोंब जे आहेत ते अगदी रसरशीत चांगले कोंब येतात। जैविक बुरशीनाशकामुळे कुठल्याही पद्धतीची बुरशी त्या ठिकाणी अटॅक करू शकत नाही। अशा पद्धतीनं एक चांगल्या पद्धतीनं बुरशीनाशक हे बीज प्रक्रिया ही या ठिकाणी या तिन्ही औषधाच्या माध्यमातून होऊ शकतो। आपण पारंपरिक पद्धतीनं बघितलं तर 22-3 क्लोरोपायरिफॉस आणि एक कीटकनाशक मग ते क्लोरोपायरिफॉस वगैरे असेल अशी बीज प्रक्रिया करत असतो। परंतु या पद्धतीनं सुद्धा बीज प्रक्रिया केली तर आपली उगवण वगैरे आणि रोगकिडीपासून आपल्या पिकाचं संरक्षण हे होऊ शकतं। दुसरी गोष्ट याची आपण फवारणीद्वारे सुद्धा वापर ऊस पिकामध्ये करू शकतो। तर फवारणी ज्यावेळेला आपण याची करतो, फवारणी करत असताना सुद्धा 2-3 प्रकारे आपण याची फवारणी करू शकतो। एक म्हणजे वसंत ऊर्जा प्लांट हेल्थ म्हणजे हरितकी आणि BVM म्हणजे जैविक कीटकनाशक या 3 गोष्टींना आपण फवारणी करू शकतो ऊसावर 2 ते 3 वेळा 3 वेळा तरी आपण कमीत कमी याची फवारणी करू शकतो दर महिन्याला। म्हणजे ऊस लागणीपासून पहिल्या 45 दिवसा 1 महिन्यानी परत 45 दिवसांनी 60 दिवसांनी अशा पद्धतीनं 3 वेळा तरी याची फवारणी आपण करू शकतो वसंत ऊर्जाची। तर एक फवारणी केल्यानंतर सुद्धा एक चांगला परिणाम आपणाला आणि त्याचा रिझल्ट आहे तो अगदी 4 दिवसामध्ये 8 दिवसामध्ये रिझल्ट अतिशय खूप चांगल्या पद्धतीनं आपणाला या फवारणीचा दिसतो। फवारणी केल्यानंतर या पानावर एक प्रकारचं कोटिंग तयार होतं आणि या कोटिंगचा उपयोग असा होतो की पानावर जे कोटिंग प्लास्टिक सारखं कोटिंग तयार झालेलं असतं यामुळे बाहेरील कुठलीही कीड आत पानामध्ये दंश करून शिरू शकत नाही। दुसरी गोष्ट तुम्ही म्हणाल जर अगोदरच कीड गेली असेल तर पानामध्ये आत तरी सुद्धा हे वसंत ऊर्जा आत जे स्त्रावलं जातं ते काय करतं तर ती आत जी गेलेली कीड आहे किंवा बुरशी आहे रोगाची बुरशी आहे त्याच्या भोवती एक जेल तयार करतं आणि त्यामध्ये ती कीड किंवा ती बुरशी मरून जाते। या पद्धतीनं आंतरप्रवाही ज्याला म्हणतो आपण त्या पद्धतीनं हे काम कीड आणि रोगाच्या नियंत्रणासाठी सुद्धा होतं। आणि जे जे सूर्यप्रकाश असतो त्यावेळेला जे बाष्पीभवन होतं त्या बाष्पीभवनाचा वेग कमी करण्याचं सुद्धा किंवा ते येणारी सूर्यकिरणं परावर्तित करून बाष्पीभवनाचा वेग कमी करण्याचं काम सुद्धा या ठिकाणी ही बुरशी हे वसंत ऊर्जा करत असते। याशिवाय जे आपण फवारणी केलेली आहे त्या फवारणीमुळं मगाशी मी जसं सांगितलं तुम्हाला ती प्रक्रिया त्या ठिकाणी होऊन आपल्या पेशींची डेव्हलपमेंट नवीन पेशींची निर्मिती एनर्जी आणि जे एन्झाईम्स लागतात वेगवेगळे वनस्पती वाढीसाठी ते सिक्रेट होणं ह्या सगळ्या गोष्टी हालचाली एका फवारणीमध्ये त्या वनस्पतीच्या पानामध्ये नव्हे संपूर्ण अंतरिंद्रियामध्ये घडत असतात आणि त्याचा परिणाम आपल्याला 8 दिवसामध्ये दिसतो की आपल्याला वनस्पतीची उंची वाढलेली दिसेल, लांबी वाढलेली दिसेल, वनस्पतीच्या पानावर एक प्रकारची चकाकी आलेली दिसेल, हिरवा जसा आता तुम्ही मागे बघताय तसा एक गर्द हिरवा रंग तुमच्या पिकाला आलेला दिसेल। अशा पद्धतीनं फवारणी केल्यानंतर अगदी 4-8 दिवसामध्ये एक चांगल्या पद्धतीचा रिझल्ट तुम्हाला दिसू शकेल। तिसरी जी गोष्ट आहे ती आळवणी करणं, ड्रिंचिंग करणं। कुठलंही पीक कुठलंही असू द्या, ऊसच असं नाही, कुठल्याही पिकाला तुम्ही हे सगळ्या पिकाला जेवढ्या सजीव वनस्पती आहेत त्या सगळ्या सजीव वनस्पतींना तुम्ही हे वापरू शकता। आळवणी किंवा ड्रिंचिंग ज्याला म्हणतो आपण ते सुद्धा करू शकता। फक्त आम्ही सांगतो की ऊस पिकामध्ये मात्र ड्रिंचिंग कुठल्याही पिकामध्ये पहिल्या 15 दिवसामध्येच तुम्ही फक्त एकदा ड्रिंचिंग करा। आता आपण उदाहरणादाखल ऊस घेऊया। ऊसामध्ये लागण केल्यानंतर पहिल्या 6 दिवसामध्ये 5-6 दिवसामध्ये किंवा 6व्या दिवशी म्हणा तुम्ही याचं वसंत ऊर्जा त्यानंतर ॲसिटोबॅक्टर जे आपण बीज प्रक्रियेला वापरले तेच तुम्ही इकडं
ड्रिंचिंगला पहिल्या ड्रिंचिंगला सुद्धा घेऊ शकता। याचा फायदा असा होईल की त्या ठिकाणी ज्या ठिकाणी ऊसाच्या मुळ्या ज्या आहेत ती पांढरी मुळी चांगली तयार होण्यासाठी किंवा जास्तीत जास्त मुळ्या फुटण्यासाठी या वसंत ऊर्जाचा आणि ॲसिटोबॅक्टर जैविक बुरशीनाशक याचा उपयोग होईल। मुळ्यांचं संरक्षण करण्यासाठी त्या ठिकाणी बुरशी तयार होऊ नये म्हणून बुरशीनाशकाचा उपयोग होईल। आणि जे आपण ॲसिटोबॅक्टर वापरलंय त्याचा उगवणीसाठी किंवा उगवलेल्या कोंबांच्या वाढीसाठी जमिनीमधला किंवा हवेतला जो नत्र आहे तो नत्र स्थिर करून पिकाला उपलब्ध करून देण्यासाठी त्या ॲसिटोबॅक्टरचा उपयोग जे हिरकणी नावानं वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे येते त्याचा उपयोग तुम्हाला त्या ठिकाणी झालेला दिसेल। अशा पद्धतीनं आपण बीज प्रक्रियेसाठी, आळवणीसाठी आणि फवारणीसाठी घेऊ शकतो। कुठल्याही पिकामध्ये 2 ते 3 फवारण्या तुम्ही या वसंत ऊर्जाच्या घेऊ शकता। जर पीक लॉंग टर्म असेल, ऊसासारखं हळदीसारखं वगैरे पीक असेल तर तुम्ही महिन्यातून 1 फवारणी घ्या। जर ते शॉर्ट टर्म असेल, वेलवर्गीय पीक असेल, 3 महिन्याचं, 2 महिन्याचं, 4 महिन्याचं असं पीक असेल तर त्या ठिकाणी फवारणी घेत असताना फवारणीतलं अंतर थोडं कमी करा आणि अंतर कमी करत असताना मग ते 8 दिवसांनी घ्या, 15 दिवसांनी घ्या, 21 दिवसांनी घ्या। त्या कालावधीनुसार तुम्ही अंतर चेंज करू शकता। काही लोकांचा समज असा आहे की हे जे वसंत ऊर्जा आहे फक्त जैविक म्हणल्यानंतर हे रासायनिक खताबरोबर चालत नाही किंवा रासायनिक कीटकनाशकाबरोबर, बुरशीनाशकाबरोबर चालत नाही। तसं काही नाही, हे सगळ्या कीटकनाशकाबरोबर, बुरशीनाशकाबरोबर चालू शकतं। म्हणजे वसंत ऊर्जा बरोबर तुम्ही जर तुम्हाला कुठल्याही पिकाला फवारणी घ्यायची असेल, मगाशी मी सांगितले त्या पद्धतीने घेतली तर चांगलंच आहे पर्यावरणाच्या दृष्टीनं, सेंद्रिय शेतीच्या दृष्टीनं। पण काही लोकांना रासायनिक वापरायचं पण हौस असते की त्यांचा त्या रासायनिक बरोबर जास्त विश्वास असतो, तर त्या लोकांनी सुद्धा वसंत ऊर्जा 15 लिटरच्या पंपासाठी 75 मिली 19-19 जर तुमची पहिली फवारणी असेल तर 19-19 100 ग्रॅम आणि क्लोरोपायरिफॉस 30 मिली आणि 22-3 30 ग्रॅम अशी जरी फवारणी घेतली तरी चालू शकेल। फुटव्याच्या अवस्थेत असेल वसंत ऊर्जा 75 मिली किंवा 100 मिली वसंत ऊर्जा, 100 ग्रॅम 1261-0, 30 मिली क्लोरोपायरिफॉस आणि 30 ग्रॅम 22-3 किंवा M45 कुठले एक बुरशीनाशक घेतलं तरी सुद्धा चालू शकतं। आता जो आपला रब्बीचा हंगाम आहे त्यामध्ये गहू, ज्वारी ही पिकं, हरभरा आहेत, यामध्ये सुद्धा तुम्ही वसंत ऊर्जाचा वापर करू शकता। यामध्ये तुम्ही 2 ते 3 फवारण्या, जर ज्वारी, मका असेल तर तुम्ही वसंत ऊर्जा प्लांट हेल्थ BVM किंवा वसंत ऊर्जा प्लांट हेल्थ जैविक बुरशीनाशक किंवा वसंत ऊर्जा 19-19 एक कीटकनाशक, बुरशीनाशक अशा पद्धतीची फवारणी या पिकावर घेऊ शकता तुम्ही। त्या वसंत ऊर्जाबरोबर जर BVM वापरलं तर त्या BVMची कार्यक्षमता वसंत ऊर्जामुळे वाढते आणि मका पिकावर, ज्वारी पिकावर येणारा जो लष्करी अळी आहे ही लष्करी अळी नियंत्रण करण्यासाठी सुद्धा चांगला उपयोग होतो। वसंत ऊर्जा आणि BVM तुम्ही हरभरा पिकावर वापरलं तरी सुद्धा हरभरा पिकावर सुद्धा येणारी घाटी अळीच्या नियंत्रणासाठी आणि हरभऱ्याच्या चांगल्या उत्पादनासाठी सुद्धा याचा उपयोग चांगल्या पद्धतीने होऊ शकतो। त्याच्याबरोबर वसंत ऊर्जाबरोबर जैविक बुरशीनाशक वापरलं तर हरभऱ्याचे जे काही ठिकाणी बऱ्याच वेळेला चांगले वाढलेले जे हरभऱ्याची जी झाडं आहेत किंवा डाळे आहेत ते एकदम वाढलेले दिसतात, तर तशा पद्धतीचं होणार नाही जर याच्याबरोबर ट्रायको जे जैविक बुरशीनाशक मध्ये 3 प्रकारचा ट्रायको आहे तो वापरला तर त्याची कार्यक्षमता वाढते। म्हणजे वसंत ऊर्जा हा एखाद्या त्याबरोबर वापरलेल्या औषधाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी सुद्धा होतो। वसंत ऊर्जाचा वापर जो आहे हा वेगवेगळे ताण सहन करण्यासाठी होतो। कुठले ताण तर तुम्हाला सांगतो की काही वेळेला गारपीट होते, गारपीट झाली की आपल्या ऊसाचा तर झाडूच होतो तयार, मग अशा वेळेला काय करायचं आपल्या पुढे प्रश्न असतो। तर त्यावेळेला तुम्ही वसंत ऊर्जानं ची फवारणी केली, वसंत ऊर्जा प्लांट हेल्थ, तर नवीन पानं निघण्यासाठी, लवकर पानं निघण्यासाठी मदत होते आणि गारपिटीपासून झालेलं नुकसान जिथं ऊसावर किंवा कुठल्याही वनस्पतीवर आलेला ताण आहे तो ताण सहन करण्याची क्षमता याच्यामध्ये निर्माण होत असते। दुसरी गोष्ट अजून एक ताण येतो की एखाद वेळेला आपला DP जळाला, लाईटच नाही, पाण्याचा काहीतरी घोटाळा झाला आणि बरेच दिवस पाणीच मिळालं नाही,
तर अशी परिस्थिती ज्या वेळेला निर्माण होते आणि ताण येतो त्यावेळेला तुम्ही जर वसंत ऊर्जानं ते झाड जर पूर्णपणे धुवून काढलं तर तो ताण त्या झाडावर पूर्णपणे एक तुम्हाला फिल्मिंग केल्यासारखं किंवा कोटिंग केल्यासारखं किंवा प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ते झाड झाकून ठेवल्यासारखं होईल आणि उन्हापासून किंवा सूर्यप्रकाशापासून त्या झाडाचं संरक्षण होईल आणि जास्तीत जास्त दिवस ते झाड त्या ठिकाणी तग धरून राहील आणि ताण सहन करण्याची क्षमता त्या झाडामध्ये निर्माण होईल। दुसरी गोष्ट की महापूर येतो, महापूर आल्यानंतर सुद्धा आपण बघितलंय की नदीकाठाची जी पिकं आहेत ती पूर्ण शेतकऱ्यांचं नुकसान होतं। तर अशा वेळेला सुद्धा वसंत ऊर्जाचा खूप मोठा रोल आहे। 2019 साली ज्या वेळेला मोठा महापूर आला त्यावेळेला त्या महापुरामध्ये जी नदीकाठाची गावं आहेत, मसुजीवाडी असेल, बोरगाव असेल, तिकडं बुर्ली असेल, आमनापूर असेल, या गावातील लोकांना मी त्या ठिकाणी जाऊन प्रबोधन करून त्या वसंत ऊर्जा वापरायला सांगितलं। त्यांनी वसंत ऊर्जाचा वापर केला आणि वसंत ऊर्जानं ती झाडं पूर्णपणे गाळानं भरलेली झाडं, ऊसाची जी बेट आहे ती धुवून काढली, धुवून काढल्यासारखी त्याच्यावर फवारणी केली। फवारणी केल्यानंतर काही दिवसामध्येच ऊस जो आहे ऊसाचं पीक पूर्वीसारखं झालं, ते काढून टाकावं लागलं नाही। अगदी परवाचा जो मागच्या 2-4 महिन्यापूर्वी जो यावर्षी तर सतत पाऊस होता, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती। काही लोकांच्या शेतामध्ये 10-10, 12-12 दिवस पाणी होतं। असंच एक मांगूर गावचे धीरज पाटील आमचे मित्र आहेत शेतकरी, तर त्यांना त्यांच्या शेतामध्ये सुद्धा त्यांचा ऊस सुद्धा अगदी 2-3 महिन्याचा ऊस पूर्णपणे पाण्याखाली 10 दिवस होता। त्यांनी या मी सांगितलेल्या पद्धतीनं वसंत ऊर्जा, जैविक बुरशीनाशक आणि प्लांट हेल्थ या औषधानं ऊस पूर्णपणे आंघोळ घातल्यासारखा धुवून काढला। आणि आश्चर्य म्हणजे मी आता तुम्हाला या व्हिडिओमध्ये फोटो दाखवेन त्याचे की तो ऊस नॉर्मली आला नसता, त्याच्यापेक्षा खूप चांगला ऊस आला। त्यांना बऱ्याच लोकांनी सल्ला दिला होता, आता 10 दिवस ऊस पाण्याखाली गेलाय, काढून टाका। त्यांना एकही बेटाचं किंवा 1% सुद्धा त्या महापुराचं नुकसान झालं नाही। अशा पद्धतीनं ताण सहन करण्याची क्षमता आणि शेतकऱ्याला संकटातून वाचवण्याची क्षमता या वसंत ऊर्जामध्ये आहे। त्यामुळे महत्वाचा फॅक्टर आहे की वसंत ऊर्जाचा ताण सहन करणं। दुसरी गोष्ट, वसंत ऊर्जा हे एक टॉनिक आहे, वसंत ऊर्जा एक कीटकनाशक आहे, वसंत ऊर्जा एक बुरशीनाशक आहे, वसंत ऊर्जा एक स्प्रेडर आहे आणि वसंत ऊर्जा एक स्टिकर आहे। ज्या वेळेला कुठलंही औषध तयार करत असताना त्यामध्ये आपण ज्या वेळेला वसंत ऊर्जाचा वापर करतो त्यावेळेला त्या ठिकाणी स्टिकर घालायची किंवा स्प्रेडर घालायची आवश्यकता नाही, ते काम वसंत ऊर्जा करत असते। म्हणजे अगदी तुम्ही वसंत ऊर्जा प्लांट हेल्थ BVM किंवा वसंत ऊर्जा 1919 1261 किंवा 22 क्लोरोपायरिफॉसची फवारणी केली आणि त्यामध्ये जर वसंत ऊर्जा असेल आणि 15-20 मिनिटांमध्ये पाऊस आला तरी सुद्धा जसा तुम्ही इतर स्टिकर वापरता त्याच्यापेक्षा चांगलं काम औषधाचं स्टिकिंग करायचं किंवा ऍब्सॉर्ब करायचं काम हे वसंत ऊर्जा करत असते। त्यामुळं बहुगुणी असा हे वसंत ऊर्जा हा एक चांगला प्रॉडक्ट आहे आणि तो वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या शास्त्रज्ञांनी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे आणि याची किंमत खूप कमी आहे, 263 रुपये लिटर किंमत आहे। आज जर बाजारामध्ये आपण बघितलं तर एक स्टिकर एक एकरला लागणारा स्टिकर घ्यायचं म्हटलं तर 350 रुपये 1 लिटरचे जातात, परंतु वसंत ऊर्जा 263 रुपये आपणाला उपलब्ध होऊ शकतो आणि आता बऱ्याच ठिकाणी उपलब्ध झालेला आहे। तुम्हाला जर वसंत ऊर्जा हवा असेल, वापरायची इच्छा असेल, ट्रायल बघायची असेल तरी सुद्धा तुम्ही आपलं या ठिकाणी इस्लामपूरमध्ये इस्लामपूर पेटना कारवडवर जे मध्यवर्ती शासकीय इमारत आहे त्याच्या ठिकाणी, त्या शेजारी किंवा गेस्ट हाऊसच्या शेजारी किंवा RTO ऑफिसच्या शेजारी प्रशासकीय कार्यालय जाईल त्याच्या शेजारी सोनहिरा कृषी उद्योग समूह असं एक शॉप आहे, त्या ठिकाणी मिळेल। आपली सांगली रोडला, इस्लामपूर सांगली रोडला प्रकाश हॉस्पिटलच्या अलीकडं कृषी तीर्थ नर्सरी आहे, त्या कृषी तीर्थ नर्सरीवर सुद्धा आपली या VSI प्रॉडक्टची शॉप आहे। त्या ठिकाणी सुद्धा वसंत ऊर्जा 5 लिटरमध्ये आणि 1 लिटरमध्ये उपलब्ध आहे। 5 लिटरची किंमत 1260 आहे, 1 लिटरची किंमत 263 रुपये आहे। तर भरपूर लोक संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही वसंत ऊर्जा पार्सलची ST पार्सलच्या माध्यमातून पाठवत असतो। भरपूर शेतकऱ्यांचे अनुभव आहेत
मी तर अगदी तणनाशकाबरोबर सुद्धा वसंत ऊर्जाचा वापर केलेला आहे. त्या ठिकाणी सुद्धा चांगला रिझल्ट आलेला आहे. जे शास्त्रज्ञांनी सुद्धा प्रयोग केले नाहीत ते मी तेवढे प्रयोग या वसंत ऊर्जा बरोबर मी वसंत ऊर्जाची छेडछाड केलेली आहे, त्याच्याबरोबर खेळलेलो आहे. अगदी कारखान्यामध्ये असताना ऊस विकास अधिकारी म्हणून त्या ठिकाणी तणनाशकाबरोबर सुद्धा वसंत ऊर्जा, कारण कारखान्याच्या ऊसामध्ये खांडकुळीचं वेल मोठ्या प्रमाणात वाढलेलं होतं आणि कसं वेल काढायचं आणि ऊस तोडणी कशी करायची असा प्रश्न होता. तर त्यावेळेला ड्रोनच्या सहाय्याने आम्ही त्या ठिकाणी वसंत ऊर्जा आणि 2,4-D ची फवारणी केली. ड्रोनच्या सहाय्यानं 100% वेल त्या ठिकाणी कुठल्याही ऊसावर न परिणाम करता 100% वेल मेलेली दिसली. चांगला, अतिशय चांगला परिणाम तणनाशकाबरोबर सुद्धा आलेला आहे. वेलवर्गीय पिकावर सुद्धा आलेला आहे, आले पिकावर सुद्धा आलेला आहे. जवळजवळ सगळ्या पिकावर, पश्चिम महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या सगळ्या पिकावर मी ट्रायल घेतलेली आहे. इव्हन तुम्हाला सांगतो की कारखान्यामध्ये असताना जे कारखान्यामध्ये आता प्रशासकीय अधिकारी म्हणून जे काम करतात, ऑफिस सुप्रिटेंडेंट पोपट जाधव, त्यांच्या शेतावर सुद्धा की अगदी हार्वेस्टिंगच्या वेळेला, म्हणजे आता ऊस तोडायला 4 दिवस आहे, फळचिट्टी आलेली आहे, तर त्यावेळेला सुद्धा आम्ही वसंत ऊर्जाची अर्ध्या प्लॉटवर फवारणी केली आणि अर्ध्या प्लॉटवर केली नाही. तर ज्या अर्ध्या प्लॉटमध्ये फवारणी केली तेथील ऊस आम्ही तोडणीच्या वेळेला आणून कारखान्यामध्ये त्याची रिकव्हरी चेक केली, तर अर्धा पॉईंटनं रिकव्हरी वाढलेली आम्हाला आढळून आली. ते रिपोर्ट सगळे मी VSIला पाठवलेले आहेत. आणि वजनामध्ये सुद्धा अगोदर त्याच्यातली घेतलेली वजनं वसंत ऊर्जा फवारणीच्या वेळेला आणि फवारणी नंतर घेतलेली वजनामध्ये सुद्धा आम्हाला चांगल्या पद्धतीचा फरक त्या ठिकाणी दिसून आला. म्हणजे तुम्ही अगदी हार्वेस्टिंगच्या वेळेला सुद्धा वसंत ऊर्जाची कुठल्याही पीक असू द्या, गहू पीक असू द्या, सोयाबीन वगैरे, त्यावेळेला जरी फवारणी केली, ज्वारी बाजरी असू द्या, तरी सुद्धा तुमच्या उत्पादनामध्ये एक चांगल्या पद्धतीचा परिणाम, फरक तुम्हाला झालेला दिसून येईल. तर अशा पद्धतीने हे बहुगुणी बहुआयामी औषध जे आहे वसंत ऊर्जा, ही वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटनं दिलेली शेतकऱ्यांसाठी मोठी देण आहे आणि त्याचा वापर आपण करावा. आणि जाता जाता आणखी एक सांगतो की हे जे आपलं कृषी तीर्थ चॅनेल आहे ते आपण जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सबस्क्राईब करावं आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्यापर्यंत शेअर करा, पाठवा. म्हणजे तुमचे जे आप्त इष्ट मित्र पाहुणे वगैरे असतील त्यांना सुद्धा या गोष्टीचा फायदा होईल आणि ते सुद्धा हे वापरतील. ज्यांना हवा आहे त्यांनी, किती लांबचा महाराष्ट्राबाहेरचे शेतकरी असू द्या, आपण त्यांच्यापर्यंत हे पोहोचवण्याचं काम करतोय. आतापर्यंत जवळजवळ 50,000 लिटर वसंत ऊर्जा आपण शेतकऱ्यापर्यंत पोहोचवलेलं आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक, उत्तर प्रदेश एवढ्या राज्यामध्ये आपण ही वसंत ऊर्जा पाठवण्याचं काम केलेलं आहे. तर आपणाला सुद्धा आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी विनंती करतो की हा वसंत ऊर्जा आपण सुद्धा एक माध्यम बनून जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचवावा, आपल्याबरोबर इतरांचं सुद्धा कल्याण करावं आणि शेतकरी सुखी व्हावा अशी प्रार्थना करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.